सकाळी आम्ही जेव्हा निघालो ना त्याच्याच लोकेशनला ती मुलं आहेत ना टाइमपास करत होती. हे असं पाणी वाहत होतं मस्त. आणि ही मुलं आहेत ना मला वाटतं आम्ही खूप लवकर सकाळी निघालेलो तर आमच्या आधी इकडे ही मुलं इकडे टेंट लावून आहे ना मजा करत होती. बघा काय मस्त मजा आहे ना. असं वाटलं आपण सुद्धा काहीतरी येऊन आहे ना इकडे असं रात्री टेंट लावून रात्री किंवा सकाळी टेंट लावून थोडा टाईमपास करावा. मस्त यार एकदम. खूप थंडी होती पण सगळे आपले जे बाईकिंग गेअर्स वगैरे घालून आहे ना मजा करू शकतो. हे थोडे काही आमचे जाताना ऑन दी वे आहे ना हे स्पॉट्स आम्हाला दिसले. बोललो जरा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करूया. आता परत कधी यायला मिळेल यायची तर खूप इच्छा आहे. म्हणजे जो माणूस इथे एकदा येऊन गेला ना त्याची इच्छा परत यायची असणारच. ऑन दी वे हे आम्हाला काही परत म्हणजे जो आम्हाला पहिले जो खारदुंगला पास लागलेला त्याच्यानंतर आता हा दुसरा चांगला पास हा सुद्धा समुद्रापासून 17,688 फीट उंच आहे. खूप गार होतं पण इकडे आल्यानंतर आहे ना त्या स्पॉटला आल्यानंतर थंडी पळून जाते आणि यू स्टार्ट एन्जॉईंग द लोकेशन. इथून पुढे लेकपर्यंत ना ऑलमोस्ट उतारच चालू होतो. नमस्कार. आता चाललो आहे आम्ही पँगॉंग लेकला. आम्ही सकाळी जवळपास निघालो 6:30 मॉर्निंग. थोडे हॉल्ट घेत घेत आम्ही आता एका ठिकाणी थांबलो आहे आणि त्याचं नाव आहे दुर्दुक. इथून ऑलमोस्ट 1 तास आहे पँगॉंग लेक. हा जो मागे दिसतोय ना पँगॉंग लेक आणि ही आमची मित्रमंडळी ज्यांच्याबरोबर आम्ही ट्रॅव्हल केलं. लेक एकदम ब्लू कलरमध्ये बघण्यासारखं आहे आणि एक्झॅक्टली तसाच दिसतो जसा हा पिक्चरमध्ये दिसतोय. खूप मोठा लेक आहे आणि तो इतका मोठा आहे की मला वाटतं जो आत्ता आपल्याला दिसतोय म्हणजे जेवढा मी बघितला तो फक्त 25% आहे. उरलेला 75% असं बोलतात की चायनामध्ये आहे. म्हणजे किती मोठा हा लेक असेल. हॅलो. सकाळी आता आम्ही निघालेलो अराऊंड लवकर निघालो जरा त्यामुळे जरा व्हिडिओ काढायला नाही मिळाला 6:30च्या दरम्यान कारण सगळ्यांचा तोच टाईम फिक्स झाला. तिकडून मग मी ऑलमोस्ट 1 तासाआधी पोचलो. त्याचे काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवीन फोटोज आणि व्हिडिओज लेकचे पँगॉंगचे. तिथून मग आमची गाडी पँगॉंग लेकपासून विलेजचं नाव काय होतं या स्पँगमिक विलेज स्पँगमिकला आम्ही आलो आणि तिथे मग आम्हाला आमच्या ड्रायव्हरनी एक होमस्टे टाईप आहे चांगला आहे त्यांनी आम्हाला तो सजेस्ट केला. तिथून असे आलो. तिकडे समोर लेक आहे समोर दाखवतो तुम्हाला. आणि हा आमचा होमस्टे. हे रूम्स आहेत. हा पहिला रूम त्यांनी घेतला जे रशियन आणि जे इस्रायली आहेत त्यांनी. सेकंड रूम आमचा हा रूम आहे आणि पुढचा रूम ते जो जपनीस आहे आमच्याबरोबर त्यांनी घेतला. रूम बघा बेसिक आहे पण मस्त आहे. आणि तिकडे एक मुलगा थांबला आहे तो 8-10 दिवस इकडेच आहे. नाही सॉरी 2-3 दिवस आहे. तो पण बोलला चांगला आहे. आणि ती यायची एक केअरटेकर किंवा ओनर तर ती पण जशी जाऊ बाथरूम वगैरे मी पण अजून बघितलेलं नाही असं आहे. आणि व्ह्यू बघा काय मस्त आहे. बेड आहे क्लीन नीट नाईस. रात्री खूप थंडी असते आणि इथून असा व्ह्यू आहे.
ओके. आत्ता वाजलेले आहेत 7:40. आम्ही आत्ता मग अशी पँगॉंगला पोचलेलो. रूममध्ये चेकिंग केलेलं. तर थोडं थंडी वाढत चालली आहे. 7:30लाच इतकी थंडी आहे की की पूर्ण पॅक करून सुद्धा थंडी वाजते. ग्लोव्ज, 2 जॅकेट, 2 कानटोप्या, नेक बँड. तुम्ही जायचे असाल ना तरच ठीक आहे. नाक ओपन असेल ना, गेले तुम्ही कामातून. आता जेवणाची वाट बघतोय. थोडं इन्फॉर्मेशन सांगायचं झालं तर हा रूम आम्हाला त्या ड्रायव्हरने दाखवला. त्याच्यामध्ये ते जे आमच्याबरोबर आहेत त्यांचं खूप डिस्कशन चालू होतं. मी काही त्याच्यात इन्वॉल्व नव्हतो. मी बोललो मला काही चालेल, कुठेही द्या. चांगलं ठीक आहे ना. ते काय तिथे जाऊन कुठे जाणार की नाही हे नको ते नको. ते पण तसे पण इंडियामध्ये आले म्हणजे आपले गेस्टच आहेत. जसे इकडे गेस्ट आहेत तसे आपल्यासुद्धा गेस्ट आहेत. त्यामुळे त्यांनी बघितलं, त्यांना आवडलं. मी बोललो आय एम ओके. मग त्या इथे एक आंटी आहे, तिने हा रूम आम्हाला डबल ऑक्युपन्सी म्हणजे आमची कपलसाठी हा रूम त्यांनी मला वाटतं 2,1700 दिला. मी तरी कन्फर्म करीन. सिंगलला त्यांनी वाटतं 1,500 दिला विथ टुमॉरोज ब्रेकफास्ट आणि आजचा डिनर. बरोबर ना? असं आहे. पण आत्ता 7:30ला ही थंडी आहे, तर रात्री किती थंडी असेल. पण ह्यांची जी रजाई आहे ना, तुम्हाला दाखवते ही रजाई, ही किंवा ही, म्हणजे ती एवढी जाड आत का सेफ. बाहेर जर तुमचं जायचं तर समजा जेवायला जायचं आहे तर त्यासाठी कसरतच करावी लागेल, एवढी थंडी आहे. बघूया 8:30 वाजता त्यांनी सांगितलं आहे की या म्हणून जेवायला. तेव्हाचा अनुभव सांगतो नंतर तुम्हाला. बाय. कसला अनुभव. जाम थंडी होती. जेवून शाकाहारीच होतं जेवण. जेवून झोपलो गप्प. मॉर्निंगमध्ये लेक हा असा दिसतो. त्याचं थोडंसं असं ब्लूइश कलर आहे, पण जो संध्याकाळी दिसतो ना तसा नाही दिसत. तर आत्ता सकाळी जर हालत खराब झाली, खूप गार होतं. आणि आता आम्ही निघालो आहे बॅक टू ले. 1-2 पॉईंट्स आहेत मध्ये, ते करून मग आम्ही पोचू. भेटतो नंतर. ब्रेकफास्ट झाला, आता थोड्या वेळाने निघणार. ओके. तर आम्ही आता सकाळी पँगॉंग लेकवरून निघालो अराऊंड 9:30. आम्ही इकडे पोचलो जवळजवळ 1 वाजता. आता आम्ही आहे टिक्से मॉनेस्ट्री. गाडी येते वरपर्यंत. थोडं काही स्टेप्स चालावे लागतात, म्हणजे 50 स्टेप्स असतील चालायला त्याच्या. आणि बाकी तर ठीक आहे. बाकी मॉनेस्ट्री तर ते जे आपले स्टॅच्यू यांचं आहे ना, कोण आपले मैत्रेय बुद्ध, त्यांचा स्टॅच्यू आहे. मोठा स्टॅच्यू आहे, म्हणजे आपला पद्मासन घातलेला, मस्त आहे. आणि इकडून असा वरतून नंतर इकडून निघू एक थोड्या वेळाने आणि मग लंच करून मग हॉटेलवर जाऊ. भेटूया नंतर. याचा कॅफे होता जिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. हा आलेला मला वाटतं हिमाचलचा आहे आणि इकडे एक हॉटेल चालू केलं. ऑन दी वे आम्ही रँचो स्कूल बघितलं. हे ते रँचो स्कूल. अराऊंड 5:30 आम्ही परत लेहला पोचलो. फेस्टिवल अटेंड करून आम्ही परत हॉटेल गाठलं, कारण आमचं अर्ली मॉर्निंग सकाळी ले टू दिल्ली फ्लाईट होतं. गुड मॉर्निंग. तर अशा तऱ्हेने आमची लेहची ट्रिप संपवून आम्ही आता दिल्ली एअरपोर्टला आलो.
सांगायचं म्हटलं तर लेह एअरपोर्टला म्हणजे तुम्ही जर लेहवरून सकाळी आमची ऑलमोस्ट फर्स्ट फ्लाईटच होती आणि तुमची पण असेल तर तुम्ही ट्राय करा की लवकर यायचं. आज आमचा असा प्रॉब्लेम झाला की तो जो टॅक्सीवाला होता तो लेट आला आणि तरी आम्ही पोचलो. आमच्या हॉटेलवाल्यांनी जरा हेल्प केली आणि तिकडे खूप गर्दी असते एअरपोर्टवर. 2-3 फ्लाईट एअरपोर्टचा खूप छोटा आहे आणि 2-3 फ्लाईटची गर्दी असते. त्यामुळे मग बॅग चेक इन, सिक्युरिटी चेक ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे 2 तास तरी तुम्ही कमीत कमी याच. म्हणजे एअरपोर्ट जरी जवळ असलं तरी असा विचार करू नका की आता जवळ आहे तर आपण 1 तास आधी जाऊ. नको, 2 तास आधी या आणि स्मूथली तुमचं चेक इन होईल. तिथून आमचं कनेक्टिंग फ्लाईट होतं दिल्लीचं, तर आम्ही वेट करतो आहे. सी यू लेटर. अराऊंड 3:30 आम्ही परत मुंबईला पोचलो आणि आमची ही मुंबई श्रीनगर लेह मुंबई ट्रिप संपन्न झाली. व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आय ट्राय टू गेट द न्यू व्हिडिओज ॲज सून ॲज पॉसिबल.